प्रश्न पहिला. भारताची अर्थव्यवस्था किती सालापर्यंत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा अंदाज जागतिक गुंतवणूक सल्लागार संस्था जेफ्रीजच्या अहवालानुसार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2027 पर्यंत. प्रश्न दुसरा. नाग आणि अजगर यांचे हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 3 कप्प्यांचे बनलेले असते. प्रश्न क्रमांक तिसरा. भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 15 मार्च 1950 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा. वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्राणहिता. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी कृषी तांत्रिक प्रश्नांच्या व्हिडिओची लिंक या ठिकाणी टाकलेली आहे. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही इथून मागचे सर्व महत्त्वाचे IMP कृषी तांत्रिक प्रश्न असेल किंवा अतिसंभाव्य कृषी तांत्रिक प्रश्न याचा अभ्यास नक्की करा. व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 5. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॅश डॅश येथील तुरुंगात लिहिला? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अहमदनगर. प्रश्न क्रमांक 6 बघा. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बुलढाणा. प्रश्न क्रमांक 7 बघा. गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आलापल्ली. प्रश्न क्रमांक 8 बघा. कोणत्या राज्याने दीव दमनमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या द बीच गेम्स 2024 स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकली आहेत? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 9 बघा. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापन दिवस म्हणजेच रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2 जानेवारी. प्रश्न क्रमांक 10 बघा. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 11 बघा. भारतातील सर्वात जास्त ज्यूट म्हणजेच ताग उत्पादक राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 12 पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनतीने असे व्हिडिओ आणत असतो. व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय कमेंट करून लगेच सांगा. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता क्षार शरीरातील आम्लक्षार संतुलन राखतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोडियम. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या ठिकाणी भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंडीगड. प्रश्न क्रमांक 14 बघा. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आले? ऑप्शन क्रमांक 3 चंदीगड. प्रश्न क्रमांक 16 बघा. एकशिंगी गेंड्यांसाठी कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 काझीरंगा. प्रश्न क्रमांक 17 बघा. कोणती कंपनी जगात खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वॉलमार्ट. प्रश्न क्रमांक 18 बघा. पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चंद्रपूर भंडारा पूर्व भाग. प्रश्न क्रमांक 19. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 20 बघा. नरनाळा हा किल्ला अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अकोट.
प्रश्न क्रमांक 21, पण त्या अगोदर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की जे विद्यार्थी नवीन असतील तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं, बेल आयकॉनला क्लिक केलं तर येणाऱ्या काळातील फ्रीमधील बुद्धिमत्ता गणिताचे लेक्चर तुम्हाला सहजपणे बघता येतील। सोबतच अशाच सर्व महत्त्वाच्या परीक्षांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम पोहोचत राहतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न क्रमांक 21, कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीमध्ये सहभागी झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी माल्टा। प्रश्न क्रमांक 22, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी सायट्रिक ॲसिड। प्रश्न क्रमांक 23 बघा, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी 2014। प्रश्न क्रमांक 24 बघा, मानवाधिकार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी 10 डिसेंबर। प्रश्न क्रमांक 25 बघा, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी भिवंडी। प्रश्न क्रमांक 6 बघा, अणुबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी अमेरिकेने जपानवर केला। प्रश्न क्रमांक 27 बघा, कोणत्या देशाच्या GDPच्या पुढे भारतातील प्रमुख उद्योग समूह टाटा समूहाचे भाग भांडवल गेले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी पाकिस्तान। प्रश्न क्रमांक 28 बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए कोयना। प्रश्न क्रमांक 29 बघा, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए लोह। प्रश्न क्रमांक 30, दौलताबाद येथील असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने निर्माण केला? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए यादव घराणे। पुढचा प्रश्न क्रमांक 31, लष्करी उपकरणांचे उत्पादन एकत्रित करण्यास मान्यता भारत आणि कोणत्या देशाने दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी ग्रीस। प्रश्न क्रमांक 32, पण त्या अगोदर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय लगेच कमेंट करून नक्की सांगा। आणि बघा, तुम्हाला जर कृषी तांत्रिक IMP प्रश्नांचे व्हिडिओ आणि ग्रामसेवक क्वेश्चन पेपर किंवा प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ बघायचे असेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही इथून मागचे सर्व व्हिडिओ बघा, म्हणजे ज्यामध्ये तुमचे कृषी तांत्रिक प्रश्न असेल किंवा GK मराठी व्याकरण असेल, त्याचप्रमाणे चालू घडामोडी असेल, ह्याची फास्टमध्ये रिव्हिजन होऊन जाईल। प्रश्न क्रमांक 32, पुढीलपैकी महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन कोणते असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी अर्थसंकल्पीय अधिवेशन। प्रश्न क्रमांक 33, अरवली पर्वतरांगात सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु शिखर। प्रश्न क्रमांक 34, देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ। प्रश्न क्रमांक 35 बघा, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश डॅश या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी इंदिरा पॉईंट। प्रश्न क्रमांक 36, पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर। प्रश्न क्रमांक 37 बघा, इसवी सन 1873 महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी सत्यशोधक समाज। प्रश्न क्रमांक 38, शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खालील हाड किंवा हाडे असतात? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए रेडियस अल्ना। प्रश्न क्रमांक 39, मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए मराठवाडा। शेवटचा प्रश्न क्रमांक 40, कोणत्या हवामानविषयक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून केले? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी इनसॅट 3DS।